लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाहीये। आपण 5.6 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला। कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो। अशा लाडक्या बहिणी आहेत आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आता आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आर्थिक तुमच्या खात्यात पैसे जमा होतात आणि तुमचे पैसे तुमच्या सहीशिवाय कोणी काढू शकत नाही। आणि म्हणूनच या योजनेचे जे काही पैसे आहेत हे पैसे आपल्याला कायम सुरू राहतील। कोणी किती म्हटलं, कोणी अफवा पसरवल्या तरी सुद्धा तुम्ही काही चिंता करू नका। तुमची योजना कधी बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही। आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की मी जिकडे आता कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रात सगळ्या लाडक्या बहिणी येतात, ओवाळणी करतात, हे करतात, राखी बांधतात। कारण त्यांना या एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी वर्षातून एकदा नाही दर महिन्याला त्यांना ओवाळणी मिळाली पाहिजे याची व्यवस्था आम्ही केली, याचं नियोजन आम्ही केलं। याचा आनंद आहे मला, याचं समाधान आहे। आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली, बचत खाती सुरू केली, लखपती दीदी योजना सुरू केली, ड्रोन दीदी सुरू केलं आणि अनेक योजना महिलांसाठी सुरू केल्या। याच्या मागचा उद्देश एवढाच की महिलांना सक्षम करणं, महिलांना आत्मनिर्भर करणं, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आपल्या मुली ज्या आहेत या देखील उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, त्या डॉक्टर झाल्या पाहिजे, इंजिनियर झाल्या पाहिजे, वकील झाल्या पाहिजे। यासाठी देखील मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला। एका मुलीने आत्महत्या केली, मी बातमी रात्री 12:30-1 वाजता टीव्हीवर पाहिली। आणि आत्महत्या कशासाठी केली? ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% आपण सरकार भरत होती फी आणि 50% पालक भरत होते, पण त्यांची परिस्थिती गरिबीची होती। मुलीला वाटलं माझे वडील आत्महत्या करतील आणि म्हणून त्या मुलीनेच आत्महत्या करून टाक। आणि त्याच दिवशी त्याच रात्री आपल्या सरकारने निर्णय घेतला की 50% नाही 100% फी देण्याचा निर्णय आपण घेतला आणि 100% फी देण्याचा सरकार आता त्या उच्च शिक्षण चा भार आपण सरकारने उचलला। सरकार कशासाठी असतं? सरकार लोकांना मदत करण्यासाठी आहे, सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी असतं, सरकार मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी असतं, आपल्या माता भगिनींचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी असतो, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे म्हणून असतं। आणि म्हणून आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की तुकाराम काते यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। एवढ्या महिला भगिनींना हे सगळं आपण सामान देतोय। आता ते आत्मनिर्भर होणार, स्वतःच्या पायावर उभं राहणार, त्यांच्या कुटुंबाला मदत होणार। आणि म्हणून अशा अनेक योजना, महिला बचत गटाचा आपण तोही फंड आपण वाढवलाय, आता इथं शहरामध्ये वाढवायचा आहे। आणि त्यामुळे महिलांसाठी मला वाटतं त्यावेळेस आपण 200 कोटीचं हे केलं। या योजनेचा आधार देऊन महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात त्यांच्या अकाउंटमध्ये। तर आपल्याला माहितच आहे, पण यामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींना आता तुम्हाला माहित असेल जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला असेल, आता सप्टेंबर
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्र पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्र हप्ता दिला जातोय। तर तो हप्ता तुम्हाला जो आता दिला जातोय 2 हप्त्याचे पैसे 1500 प्लस 1500 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होत आहे। ही सर्वात मोठी बातमी आता महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेणार आहोत, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत नक्की पहा। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला सांगतो, सर्वात प्रथम आपण आनंदाची बातमी पाहूया। कारण आनंदाची बातमी काय आलेली आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होत आहे, पण त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही, यासाठी काहीतरी ठराविक क्रायटेरिया आणलेला आहे। जसं की रक्षाबंधनाच्या वेळेस थोड्याच बहिणींना नाराज करण्यात आलं होतं, फक्त जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात आला होता। पण आता 2 महिन्याचा हप्ता देण्याचं जे वचन होतं जुलै महिन्यामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्री अजितदादा पवार असो, यांनी देखील एक वचन दिलं होतं की आम्ही महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्र 3000 रुपये लवकरच त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करणार। आणि आता त्यांनी वचन पूर्ण केलेलं आहे आणि आज 12 वाजेनंतर तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आणि शेवटी रात्रभर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील, रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील। आज 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। 12 जिल्ह्यांची यादीचा बटन, डेबिटीचा बटन दाबलेला आहे। डेबिटीचा म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा बटन दाबलेला आहे। आणि कधी तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये तुम्हाला जमा झाल्याचा एक मेसेज येणार आहे। ठीक आहे, 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। दुसरा जो टप्पा असणार आहे त्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। तिसरा टप्पा असणार आहे त्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांचे टप्पेवाईज पैसे वाटप होणार आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते 12 जिल्हे असणार आहे, त्या 12 जिल्ह्यांची नाव तुम्हाला सांगतो। उद्या कोणकोणत्या 12 जिल्ह्यात आणि परवा कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, ही सर्व यादी मी तुम्हाला आज वाचून दाखवतो। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आणि त्यासोबतच तुम्हाला सांगतो की सर्व बँकांमध्ये एकत्र पैसे जमा होणार नाही, बँकांची नावं आलेली आहे। बघा, आता ही जी चौकशी आहे, बँकांना ऑर्डर देण्यात आलेली आहे की याच बँकांपैकी पैसे वाटप करा। सर्व बँकांना ऑर्डर देण्यात आलेली आहे। आता तुमचं अकाउंट लाडकी बहीण योजनेचे जे पैसे जमा होतात, मी तुम्हाला जे यादी दाखवतो कोणकोणत्या बँकात पैसे येणार आहे, यापैकी व्यतिरिक्त असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। आणि जी मी यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे, यापैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही। बँक कोणकोणता असणार आहे, फक्त या 8 बँकांना प्रोत्साहन देण्यात आलेले आहे। 8 बँकांची यादी आलेली आहे। 8 बँकांची यादी कोणकोणती आहे, सर्वात प्रथम आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर येतो कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर येतो ICICI बँक, लक्षपूर्वक आहे का, कॅनडा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर येतो पोस्ट बँक ऑफ इंडिया। बघा, या बँकांची नावं आहे। या 8 बँकांची नावं जे आता तुम्हाला सांगितलं, या बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आज दुपारी 12 वाजेनंतर तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आणि सुरुवात झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील 3000 रुपये। ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, असं 3000 रुपयाचा मेसेज तुम्हाला जमा होणार आहे। पण पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। या 12 जिल्ह्यांपैकी जर असाल तरच तुम्हाला आज पैसे जमा असतील। आणि जर दुसऱ्या 12 जिल्ह्यांची जी नावं आलेली आहे, उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला जिल्ह्यांची नाव वाचून दाखवतो, आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। लक्षपूर्वक आहे का, जिल्ह्यांची नावं आहे, पहिला जिल्हा आहे यवतमाळ, दुसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, तिसरा जिल्हा आहे रायगड, चौथा जिल्हा आहे रत्नागिरी, 5वा जिल्हा आहे कोल्हापूर, 6वा जिल्हा आहे सातारा, 7वा जिल्हा आहे पुणे, 8वा जिल्हा आहे पालघर, 9वा जिल्हा आहे ठाणे आणि 10वा जिल्हा आहे जालना आणि 11वा जिल्हा आहे बीड आणि शेवटचा जिल्हा आहे धुळे। या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात आज 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि झालेली आहे। बघा, जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा झाले असतील। आणि यापैकी एक असे महत्त्वाची बातमी आहे,
की लाडक्या बहिणींना जे पैसे जमा होऊ शकतील आणि ज्या बहिणींना पैसे जमा झाले नाही या जिल्ह्यांपैकी जरी राहत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर सर्व व्यवस्थित माहिती तुम्हाला सांगतो। आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, तर सर्वात प्रथम जिल्हा असणार आहे सांगली, पहिला जिल्हा, त्यानंतर दुसरा जिल्हा नंदुरबार, त्यानंतर तिसरा जिल्हा गोंदिया, चौथा जिल्हा भंडारा, पाचवा जिल्हा नांदेड, लातूर, बुलढाणा, अमरावती, सोलापूर, जळगाव, हिंगोली आणि परभणी। बघा या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होतील। या 12 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे उद्यापासून। 12 जिल्ह्यांची नावं, असंही 24 जिल्ह्यांपैकी 2 दिवसात पैसे वाटप होणार आहे। आणि पुढील 12 जिल्ह्याची जी नावं आलेली आहे ती पुढील 12 जिल्ह्यांची नावं सुद्धा वाचून दाखवतो। या जिल्ह्यांमध्ये परवा पैसे वाटप होतील। जसं की 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतात, आज शेवटचा टप्पा असणार आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे? अकोला, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, वर्धा, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम। बघा या 12 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणार आहे। या 12 जिल्ह्यात शेवटचे 12 जिल्हे असणार आहे। या जिल्ह्यांमध्ये जर पैसे वाटप झाले म्हणजे 3 टप्प्याचे पूर्ण कंप्लीट झालेले आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, या 36 जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण पैसे वाटप होणार आहे। आणि या जिल्ह्यांपैकी जर राहत असाल आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील आणि पैसे आले नाही, 3 दिवसानंतर देखील पैसे आले नाही, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये देण्याचं वचन आता सरकारने पूर्ण केलेलं आहे। पण यासाठी एक मोठा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। काय क्रायटेरिया आहे? यापैकी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। आता लाडक्या बहिणीची चौकशी सुरू होत आहे, पण त्यासोबत तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो की लाडक्या बहिणींची चौकशी कसं होत आहे की भरपूर अशा घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत की लाडक्या बहिणींच्या नावाने पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे आणि ही जी चौकशी झालेली आहे या चौकशी दरम्यान 21,000 पुरुष सापडलेले आहेत। म्हणजे खोटी नाटी कागदपत्र जमा करून महिलांच्या नावाने पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेले आहे। अवघ्या 1 हप्त्याचे नाही, 2 हप्त्याचे नाही, 13 हप्त्याचे पैसे त्यांनी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले आहे। 21,000 पुरुषांनी जवळपास 200 कोटी रुपये त्यांनी आपल्या खात्यात जमा केलेले आहे। 21,000 पुरुषांनी। योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी आहे, याचा लाभ गैरवापर होतोय आणि हे रोखण्यासाठी आता पाऊल उचलण्यात आलेलं आहे। म्हणून 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 10 जिल्ह्यांपैकी हे जे पुरुष आहे हे सापडलेले आहे 10 जिल्ह्यांपैकी। म्हणून या 10 जिल्ह्यांना थोडा उशिरा होईपर्यंत पैसे जमा होतील। जर तुम्हाला पैसे आले नाही तर याचं कारण हे असू शकतं, याची चौकशी एकदा कधी कंप्लीट झाली तरच तुम्हाला पैसे वाटप होतील। थोडं तुम्हाला वाट पाहावं लागेल, पण घाबरायची काही गरज नाही, तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहे। फक्त याची जी चौकशी एकदाची कंप्लीट झाली तर तुम्हाला पैसे जमा होतील। बघा आता याची लिस्ट कसं आलेली आहे 10 जिल्ह्यांची, तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो की तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं। बघा यवतमाळ, रायगड, वाशिम, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, गडचिरोली, नाशिक, चंद्रपूर आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये थोडा उशिरा पैसा वाटप होऊ शकतो, कारण या जिल्ह्यांमध्ये त्या पुरुषांचा आकडा सापडलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये ते पुरुष असं सापडलेले आहे की त्यांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरून खोटी नाटी कागदपत्र जॉईन करून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा घेतलेले आहेत। आतापर्यंत एक व्यक्तीने 19,500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात आलेले आहेत। 13 हप्त्याचे पैसे तुम्हाला देखील मिळाले असतील, तसं त्यांनाही पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहे। याची चौकशी जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे यायला उशीर होऊ शकतं, पण निश्चितच तुम्हाला पैसे जमा होणार आहे, काळजी करायची काही गरज नाही। अशा प्रकारे या बँका असतील, या बँकांपैकी तुमचं नाव असेल, या जिल्ह्यांपैकी आता तुम्हाला 3 टप्प्याची नावं सांगितली। पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यात, दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यात, तिसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणारे अशा प्रकारे होणार आहे। आणि या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर थोडं वाट पाहावं लागेल, पण निश्चितच तुम्हाला पैसे जमा होत राहणार आहे। आणि यासोबत तुम्हाला एक महत्त्वाची बातमी देतो की तुम्ही खरोखर पात्र आहात, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीच अडचण नाही, तुम्ही गोरगरीब महिला आहात, तुम्ही पात्रता आहात, तरी सुद्धा तुम्हाला अपात्र केले गेले असेल तर त्यासाठी तुम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिसला जाऊन तुम्ही अर्ज करू शकता, किंवा तुमच्या तहसीलला जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता की लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही पात्र आहोत तरी सुद्धा आम्ही अपात्र केले गेले आहोत, तर तुम्ही चुकून आम्हाला अपात्र केले आहेत असं तुम्ही अर्ज करू शकता। तिथं जाऊन तेवढा अर्ज करून तुम्ही भरून द्या, तुमचं
नाव, नंबर, तुमचा आधार कार्ड वगैरे घेऊन जा आणि एकदा कधी तुम्ही तो अर्ज केला, तो अर्ज जोपर्यंत तुमचं चेकिंग झाली, तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज चेक होणार आहे आणि चेक केल्यानंतर ती एक चौकशी होणार आहे. चौकशी दरम्यान जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नक्की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील महिन्यापासून लाभ दिला जाईल आणि जर काही अडचण असेल तर तुमचं अपात्रच राहणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये भरपूर अशा महिला त्यांना 2 हप्त्याचे पैसे भेटले नाही, कोणाला 3 हप्त्याचे पैसे भेटले नाही, तर काळजी करू नका. तुम्ही तुमचं केवायसी नीट व्यवस्थितपणे चेक करून घ्या. भरपूर अशा बहिणी त्यांचं केवायसी मुळे पैसे जमा होत नाही, कारण हे जे पैसे जमा होतात डीबीटीच्या माध्यमातून, डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होतात. म्हणून तुमचं डीबीटी चेक करा. डीबीटी सक्रिय असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील, अन्यथा जमा होणार नाही. तर या पद्धतीने माहिती आलेली आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण असं नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तुम्हाला आतापर्यंत पैसे किती जमा झाले आणि जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झाले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.